गुड मॉर्निंग मित्रांनो, दिवेश निगरकर यूट्यूब चॅनल स्वागत आहे. आम्ही आता भाई महाकालचे सगळे कपडे घातलेले आहेत, सोबत शाल पण घेतलेले आहेत, सागर भाईनी पण घेतलेले आहेत. यांचे मस्त कपडे स्वस्त भेटतात. चला तर जाऊया मस्त जाऊ मंदिरात. आम्ही करतो फोन चालले का महाकाल चला आता आम्ही चाललेलो मंदिरात दर्शन घ्यायसाठी. मस्त की चप्पल स्टँड मध्ये चप्पल ठेवतो, मग जातो मंदिरात आम्ही. आता आम्ही सगळे लाईनीला लागलेले आहेत. जय महाकाल. दर्शन घेऊन आता आम्ही बाहेर आलेले आहेत आणि आपले 3 माकडा बघा. ए चलो राजू बंधू, मोबाईल लो तुम्हारा सबको फ्री है क्या? फ्री है. मेरा फोन तूने लिया थे ले बस मेरे हाथ में मोबाइल है तो भी बोल रहा है. अभी थोड़ा फोटोशूट करेंगे. पता है रे सागर भाई. परसाद घेतलेले आहेत बाबा आम्ही. मंदिरों की यात्रा करना है भैया, गाड़ी से काल भरो. मौसम ये इतना अच्छा है कि सब भाई लड़के लोग के चप्पल गोनी में लेके आए हम लोग. क्या करना होता है दोस्त के लिए भाई चप्पल भी बहुत है. दोस्त लोग को चप्पल संभाल के रखना है. अभी चलो जाते थोड़ा शॉपिंग करते. यहाँ भी शॉपिंग करने का सागर भाई. हाँ चलो आता आम्ही चालू गणेश मंदिरामध्ये. बड़ा गणेश मंदिर. हाँ ये गणेश मंदिर. बोला आम्ही शॉपिंग केलेली आता. त्या बांगड्या बिंगड्या घरातल्या ना सगळ्या काय नाही घेऊन ठेवलेलं आहे. अजून 2 पार्टनर येतात आमचं, त्या इथं शॉपिंग करायला बांगड्या घेतात ते. तर सागर भाई तर बायकोला नाही तर बांगड्याच घेत बसलोय. आणि आशी पण बघा मस्त नाश्ता करत थांबलो होता. नाश्ता करून घेतो मस्त. नाश्त्याला कचोरी, समोसे आणि खिचडी पण आहे आणि कांदे पोहे पण आहेत. पोहा है पर कांदा नहीं. खाली पोहा है, इसमें कांदा नहीं रहता है. चलो नाश्ता करके लेते. सगळी शॉपिंग करून झालेले आहेत. आता आले आता पान मनवाळा.
पान काय आयडिया आलं सगळं आम्ही सागर भाई उज्जैन में पान शॉप डालने वाले अभी नया पान कडे आता निघालो मित्रांनो काल भैरव मंदिरामध्ये काहीतरी 4 ते 5 किलोमीटर इथून आहे फक्त चला आपण जाऊया काल भैरव मंदिरामध्ये आता थांबलोय आम्ही डिझेल टाकायला तर डिझेल भरून घेतो आता काय 5,000 डिझेल बसलेला आहे टोटल गाडीत 20,000 डिझेल टाकलेलं आहे आणि आता आम्ही चाललोय काल भैरवच्या दर्शनाला तर पोहोचू आहे थोड्या वेळातच आता आम्ही पोहोचलोय काल भैरवच्या मंदिराच्या इकडं आणि हा मार्केट आहे त्यांचा इकडे आंबे पण बघा ना आंबे पेरू बिरू सगळं भेटते इकडं आता आम्ही पोहोचलेले प्रवेशद्वारवर फुल गर्दी आहे जय श्रीराम जय महाकाल जय महाकाल दर्शन झालेलं आहे आमचा आणि आम्ही निघालो होता बाहेर मंदिराच्या नमः पार्वती पते हर हर महादेव आता आम्ही निघालो इंदोरला इंदोरचा फेमस सँडविच खायसाठी सागरबाई खाते पापड एवी मधुरम सँडविच अच्छा ओके इंदोरला आलोय फेमस सँडविच खायला आणि आमचा पार्टनर और वो भी मालूम है क्या वो भी मालूम है कितना दूर से हम लोग आए वाह 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 से है इंदौर का फेमस सैंडविच अभी हम लोग इधर आए सैंडविच खाने के लिए आम्ही आलो इंदौरचा सैंडविच खायला हम लोग आए इंदौर का फेमस सैंडविच खाने के लिए अभी ऑर्डर तो किया है बहुत क्वांटिटी में ब्रेड लगा है आइए हमारे मुंबई में भी खोलिए हमारे साथ सही में पक्का मुंबई में खोलिए हमारे साथ सब लोग सैंडविच खाने के लिए गए ये टेस्ट करो फिर मैं आगे की बात प्लानिंग करना इंदौर का फेमस सैंडविच खाने के लिए आए मजा है भाई बहुत भीड़ रहती है इधर बहुत क्वांटिटी में ब्रेड लगा है इधर कैसे है भाई लोग सबको सैंडविच अच्छा लगा सागर भाई फ्रेंचाइजी लेंगे सोच रहे चला मित्रांनो आता आम्ही इंदोरचा सँडविच होता तो फेमस 2 भावांचा तो टेस्ट करून बघितलेला आहे आता आम्ही निघालो ओंकारेश्वरला भाई चष्मी बघू बघा फुल सॅड झालाय बिचारा भाई उसकी गर्लफ्रेंड टूट गई लावडा गर्लफ्रेंड तुटली बॉस हा थांब थोडा इथे ऍक्सिडेंट झाले का ट्रॅफिक मध्ये अटकले मी चपटलो ओंकारेश्वरला जाताना भाई गाडी गेली खड्डीत टायर मोठे स्लिप झाला आणि गाडी गेली खाली ट्रक को बुलाना पड़ा ओ माय गॉड 2 गाड़ी एक्सीडेंट बहुत जोर से एक्सीडेंट हुआ है टेम्पो से हाल पूरा गया पूरा बहुत जोर से एक्सीडेंट हुआ ये ट्रक को बचाने नर्मदा नदीच्या ब्रिजवर आणि नवीन ब्रिजचं काम चालू आहे बारिश भी हो रही है बारिश हो रही है आता आम्ही पोहोचले तो ओंकारेश्वरला आता चालत मंदिराकडे गाडी पार्क केलेली आहे आणि निघालो मी मंदिरात जायला भाई फुल रस्ता खराब आहे इकडं चिखल चिखल झाले चिखल चिखल आता आम्ही पोहोचलो महाबळेश्वर मंदिरामध्ये देवस्थान करतो आम्ही काही
हा आमचा युट्यूब चॅनल बघा. आम्ही कालची व्हिडिओ बघतो. आमचे युट्यूब चॅनल दिवेश भिंगारकर नाव आहे युट्यूब चॅनलचा. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. बेल ऐकून आपल्याला विसरू नका. चला मंदिरात आता आलेले, जाऊया आपण दर्शन घ्यायला. लागलेलो लाईनीत बाई लोक. जय भोलेनाथ. जय श्री महाकाल. लय गर्दी आहे. 7 वाजून 50 मिनिटाला तरी लय गर्दी आहे अजून. आता यो पैदल पूल वरनं आम्ही चाललो मेन ओंकारेश्वरच्या मंदिरात. एवढे रात्री दर्शन घेतो आम्हाला. हर हर महादेव. कारण की आम्हाला सकाळपर्यंत शिर्डीला पोहोचायचं आहे. कारण की आता आमच्या भाऊच्या घरी विषय झालेला आहे आणि सागर भाईला पण जरा थोडा विषय झालाय. महादेव महादेव. माकड झालं बसलेले तिथं गप्पे बघा कशी बसली बघा. रस्त्याला बसलेली. एवढी त्यांना खायला रात्री द्यायला तर दुकानं बंद आहेत आणि आपल्याला तिकडे जायचं ते मंदिरात. चला आता आम्ही ब्रिजवर चाललेलो आहेत. त्या साईडला मला जायचंय क्रॉस करून. नर्मदा नदीवर ब्रिज आहे, त्या ब्रिजवर आहेत आणि आम्ही चाललो दर्शनाला ओंकारेश्वरच्या मंदिरात. तिकडे मंदिर आहे, तिकडे चाललेलो आहेत. हा ब्रिज क्रॉस करून द्यावा लागतो आणि समोर एक स्टॅच्यू आहे, तो काय माहिती नाही आपल्याला. मार्केटात अजून मार्केट चालूच आहे. रात्रीचं 8 वाजलेत तरी मार्केट चालू आहे इकडं. फिरायचं तर कधी पण वाजून किती पण वाजून दे तरी फिरत राहायचं. थोडासा विषय म्हणून आम्हाला लवकर यायचं म्हणून आम्ही रात्रभर फिरणार. आता रात्रभरात शिर्डीला निघणार आहेत. धावत चालून मंदिर बंद व्हायच्या अगोदर पोहोचत आहे मला. दर्शन मस्त झालं आमचं. कधी 15 ते 20 मिनिटांत दर्शन झाला आणि जवळून दर्शन झालं. आणि आमच्या जेवढी ट्रिप मध्ये आम्ही जेवढे दर्शन केले आहेत सगळे एकदम चांगले आलेले आहेत आणि ते पण जवळून झालेले आहेत. आणि आपण दर्शन आम्हाला वाटलं नव्हतं का आमचं दर्शन होईल लवकरात लवकर, पण आमचं दर्शन झाला. महादेवांच्या कृपेने आम्हाला दर्शन पण लवकर झाला आणि आता लवकर आम्ही शिर्डीला जायचा प्रयत्न करू. जे आमच्या पाठी नाही आलं त्यावेळी एक सोनेरा पल तुम्ही गमावलेला आहे. गरीबाचा काहीच करू नका. दर्शनात आम्ही मंदिराच्या बाहेर उतरलेलो आहेत आणि वाजलेले आहेत 8 वाजून 27 मिनिट झाले कंप्लीट. म्हणजे आमचं 10 ते 15 मिनिटां जवळून दर्शन झालेलं आहे आणि आम्हाला खूप आनंद झाला. आता आम्ही चाललोय आपल्या गाडीजवळ. 9 वाजता मंदिर बंद होऊन राहिले. तर आता आम्ही निघालेले दर्शन घेऊन सगळा लोकेशन शिर्डीला. मित्रांनो आता आम्ही निघालेले आहेत सगळी ओंकारेश्वरची दर्शन घेऊन मग सक्सेस चांगलाच दर्शन झाला. 1 नंबर आमचा. एक नंबर भाई. VIP पेक्षा दर्शन भारी झाले. सामने आता चाललो साईबाबाला आम्ही. तुम्ही पण आता आम्ही चालू शिर्डीला ऑन द वे. टायमावर बाबांचा बुलावा आला म्हणून आम्ही तिकडे निघालो. वो भी भर देंगे. नमस्कार भावांनो, आम्ही आता थांबलो जेवायला.
फुल फिलिंग येतो पंजाबी धाब्याची फिलिंग येतो. सगळे जेवायला बसले तर मी बघत आहे पद्धतशीर सगळेजण बसले जेवायला. जेवून निघालो आम्ही आता. आता MP बॉर्डर लागले आपल्याला. ते आता महाराष्ट्रामध्ये एंटर करणार आपण. मस्त शेडून पोचले. आता जाऊन पहिला मी हॉटेल बघतो कुठं तरी. ओम साईराम सर्व इधर आहे का ते. चलो नमस्कार मित्रांनो. आता मी हॉटेलमध्ये रूम घेतलेले आहेत आणि मस्त नवीनच हॉटेल आहे. आशूबाईची झोप काही पूर्ण झाली नाही. आशूबाईनी मोठी बॅग आणली. ही बॅग आम्हाला नाही आहे तर लय बांधत होतं. जाऊया चला रूममध्ये. असं झोपू होता मस्त. सकाळी फ्रेश वगैरे आलो. आता बॅग भरून घेतलीत गाडीत. आता गाडीला वगैरे पार्किंगला मग जाऊ मंदिरात आपण लगेच. उनले 12 वाजले. मस्त गाडी पार्किंग केली सावलीमध्ये. आणि आता चालू दर्शनाला आम्ही. उत्तराला पायऱ्या बिऱ्या पद्धतशीर केलेले आहेत. आता आम्ही पोहोचलेलो आहेत मंदिराजवळ. गर्दी तर काही वाटत नाही. बघूया दर्शनला किती टाइम लागते आपल्याला. दर्शन झालेलं आहे मस्त सगळे. आणि द्वारकामाईचं पण दर्शन घेतलेलं आहे. आता थोडा प्रसाद घ्यायला जाऊ. चला प्रसाद घेतलेला आहे आम्ही. आणि आता निघालो आम्ही. चला दर्शन घेऊन आता निघालो आहेत थेट घरी जायला. मस्त की पब्लिक बघा आपली कशी बसलेली आहेत. ओम साईराम. आणि आता आपले खूप दिवस आपण बाहेर होतो घराच्या. आणि आपला प्रवास एकदम सुखाचा झाला. लास्टचा दर्शन आपण साईबाबांचा घ्यायला आलो होतो. आता साईबाबांचं पण दर्शन घेऊन निघालो घरी जायला. चला जाऊया घरी. आम्ही आम्ही नाश्ता करायला. पब्लिक आपली बसली है नाश्ता. ओ भाई लोग क्या खाने वाले आज तुम लोग. तुम्ही काय खाणार आहेत. याचा भाऊ आहे उम्याचा. पहिले एक प्लेट नाश्ता करायला बघा. मिसळ मागवली होती. मिसळ मध्ये काय काय बघा. काकडी दही सोनपापडी पापड. पहिली मिसळ आपल्याला आले आपण खाऊन घेऊ. यांना राहून दे मागच. भाई भूक लागलं खाऊन घेणार मी. चला खाऊन घेतो. मित्रांनो आता आम्ही नाश्ता करून निघालेलो आहेत. आशू भाऊ बाबू बस मागे चल. घरी गेलो गाडी सर्व्हिसिंग द्यायला मला. मित्रांनो आता आम्ही लागलो समुद्र हायवेला. आता निघालो आम्ही घरी. ते समृद्धी महामार्गावर खूप सुंदर असं वातावरण. फुल पाणी पावसात पब्लिक फुल एन्जॉयमेंट करते. आणि मस्त झरे वाढतात. झरे झरे आणि अशी घाटातली मजा. वातावरण पण चांगले आहे. पाहून की दिसणार नाही. आता दिसणार नाही भाऊ. डोंगर बसा हिरवागार रस्ता खुला. मेरी मोहब्बत मशवरा दूंगा. मेरी मोहब्बत सुन मशवरा दूंगा. तू मुझे बुला देना. तू मुझे बुला देना. मुझे बुला देना. मैं तुझे बुला दूंगा. ए मेरी मोहब्बत सुन. ये मशवरा दूंगा. आता आम्ही थांबलोय डिझेल टाकायला. तर समृद्धी हायवेवर डिझेल टाकायला पंप नव्हता म्हणून आम्ही जरा बाहेर उतरलेलो आहेत. चला मित्रांनो आम्ही डिझेल टाकून आता लागलेलो आहे समृद्धी हायवेला. आणि हा नवीन बोगदा. एक नंबर बनवलाय बोगदा.
टोटल 8.5 किलोमीटर एवढा मोठा टनल आहे हा. खूप मोठा टनल आहे आणि भाई फुल कॅमेरे तर लय लावले त्यात. फुल भाई फुल रापचुक रापचुक रापचुक. मित्रांनो आम्ही पनवेल मध्ये पोहोचलेलो आहे आता फायनली. आम्ही पार्किंगला पोहोचलेत तर आम्हाला घ्यायला किती लोकांनी बघा. आमचा मित्र आहे आम्हाला घ्यायला आलेला आहे. ये गद्दार है गद्दार. ये बीच में डुबकी देने वाला है. भाई का आपल्याला भेटायला ये आपने को बीच में छोड़ने वाला है. यही मित्रांनो आम्ही आता फायनली घरी पोहोचलेलो आहेत. सगळी ट्रिप आपली सक्सेस झालेली आहे आणि आम्ही फुल एन्जॉयमेंट केलेली आहे. आता आपण भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. आपला ब्लॉग आवडला असेल लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि आपला ब्लॉग बघायला विसरू नका.